तर पहा आपण या वर्धा ना वर्धा डिस्ट्रिक्ट मधून आलेली विद्यार्थिनी आहे. तर या मुलीने जे काही प्रोजेक्ट बनवलेला आहे त्या आता पहा मी वाचून दाखवतो. प्रकल्प थोडं बाजूला मॅडम. ब्लूटूथ नियंत्रित स्मार्ट व्हीलचेअर रोबोट अपंग हे वृद्ध व्यक्तीसाठी आहे. तर या मुलीचा दृष्टिकोन पाहूया आपण. या मुलीनं शाळकरी विद्यार्थी कुठला वर्ग आहे तुमचा? 12 म्हणजे 12व्या वर्गातल्या म्हणजे तुमच्या वडील शेतकरी वगैरे ग्रामीण भागात शहर ड्रायव्हर आहे. तर पहा या मुलीची दृष्टी पहा म्हणजे रोबोट अपंग आणि वृद्ध व्यक्तीसाठी जे काही निर्माण केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण विचार की मॅडम हे जे तुम्ही इन्स्ट्रुमेंट बनवलेलं आहे याचा या व्यक्तींना काय फायदा आहे? या व्यक्तींना फायदा म्हणजे त्यांना कोणाची गरज नाही पडणार, त्यांना कोणावर अवलंबून राहायची गरज नाही पडणार आणि घरच्यांना सुद्धा म्हणजे घरचे सुद्धा फ्री राहू शकतील. बरोबर आहे. तर ही तुम्हाला कल्पना सुचली कशी? कल्पना सुचली तशी म्हणजे जेव्हा आयडिया इथे ट्रान्सफर करायचा होता तेव्हा मला आयडिया ही सुचली अचानकच मला व्हीलचेअरची. तर मी विचार केला की ब्लूटूथ डिव्हाइसेस का लावायचा. तर ब्लूटूथ डिव्हाइस याच्यासाठी की सगळेजण आता मोबाईल वापरतात. तर यानंतर तर जिथपर्यंत या माझ्या चॅनलचा व्हिडिओ जात आहे त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटचा आपण उपयोग करावा आणि अजून याच्यात जर इम्प्रुव्हमेंट होत असेल तेही आपण करावं. धन्यवाद. तर पहा जिल्हा कोणता? वर्धा जिल्हा. गाव? आरवी इकडे. तर ठीक आहे. तुझ्या प्रोजेक्टचं नाव काय? ऑर्गॅनिक तू वाच.